पाहुणे वारले होते सासरी, त्याच्यामुळं आपल्याला त्यावेळेस आपण तिकडे होतो, त्याच्यामुळे खतं पाणी नियोजन डवरणे वगैरे काहीच झालं नव्हतं. त्याच्यामुळे थोडीशी हलगर्जी झाली. आणि मागची 25 क्विंटल निघाल असा अंदाज आहे. मका आणि ही उन्हाळी मका दोन्ही सोबतच काढू. त्याला ही पेरणी झाल्यावर लगेच आपण याला रेनपाईप टाकून घेणार आहे. रेनपाईप टाकून घेतली की लगेच पाणी चालू करणार. मग दिवसाचा गॅप चालू आहे सध्या. तर रणवीर तिकडे ट्रॅक्टर मागं पेंट चालू आहे लागायचं. हे वेगळंच काटेरी तुम्हाला मागं दाखवलं होतं, काटेरी झुडूप आलेलं आहे नवीनच मकामध्ये. त्याचं पूर्ण एवढा गबाळा झाला ना मागच्या वर्षी. त्याचं आम्ही एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, त्याच्यामुळे त्याचे बी पांगल्यामुळे एवढा पसारा वाढला आहे. बा ते गंज दिसू राहिले मोठमोठे. तर त्याचेच आहे, म्हणजे ते रोटा बसत नाही काही नाही, गवतलं बेकार ते. त्याच्यामुळे आता यंदा आपण त्याला पूर्ण वेचून पण घेतलंय, रोटा मारलेला आहे पण तरी जाईना तो अजून. त्याला उपटून काढू आता, हे पाणी दिल्यावर रेनपाईपने पुन्हा उतरलं ते, त्यावेळेस त्याला त्याचा नायनाट